हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ खाताय ना आणि गोडही बोलताय मला माहिती आहे. आणि असंच एक गोड कपल मी तुमच्या भेटीला आणलं आहे, ते म्हणजे डॉक्टर निखिल राजेशिर्के आणि त्याची न्यूली वेड वाईफ म्हणजे चैत्राली राजेशिर्के. खूप स्वागत तुम्हा दोघांचंही. कसे आहात? तुझंही स्वागत. आणि तू कशी आहेस? आम्ही मस्त. मी मजेत आहे. आणि लग्न हळद सगळे फंक्शन्स मी अटेंड केले होते. सो मी या सगळ्या सोहळ्याची साक्षीदार आहे. आणि आता पहिला संक्रांतसुद्धा मी तुमच्यासोबत सेलिब्रेट करते. मला खूप भारी वाटते, कारण का निखिल खूप जुना मित्र आहे आणि आता तूही छान आमच्या फॅमिलीमध्ये इन झाली आहेस असं म्हणायला हरकत नाही आहे. कसं आहे म्हणजे राजेशिर्केंच्या घरी पहिली संक्रांत कशी असणार आहे, काय आहे? राजेशिर्केंच्या घरी पहिली संक्रांत म्हणजे आता आम्ही तुझ्यासोबतच सुरुवात करतोय आजच्या संक्रांतीची तसं बघितलं तर. सो टिपिकली जशी आपली असते म्हणजे तिळगुळ घेऊन वगैरे. आणि आमच्या घरी आता म्हणजे शिवडीच्या घरी वाण वगैरे पूजलं जाईल ते सगळं. सो प्रॉपर ट्रेडिशन सगळे फॉलो करत करत आणि तुमच्यासोबत आज गप्पा मारत आमची संक्रांत जाणार आहे. आणि तिने मस्त असा स्प्रेड केलाय, तुम्ही बघू शकता. तिळाचे लाडू, उपमा आणि वडे आहेत. म्हणजे मी तर खाणार आहे मस्त. पण मला म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा कळलं की निखिल लग्न करतोय आणि तुम्ही एंगेजमेंटचे फोटोज टाकले होते, इतकं गोड तुमची जोडी वाटत होती आणि कमेंट्सही तशा आल्या. पण काय सांगशील, कशी आहे चैत्राली आणि तुमची ओळख कशी झाली आणि काय सांगशील तिच्याबद्दल आम्हाला? आणि का प्रेक्षक कमेंट्स करतायत की आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे तुझ्या वाईफबद्दल वगैरे. आमची ओळख म्हणजे आमचं तसं अरेंज मॅरेज आहे. वा. म्हणजे माझ्या शाळेत प्रॉपर अरेंज मॅरेज. कांदा पोहे कार्यक्रम झालेला? कांदा पोहे कार्यक्रम झाला होता पण उलटा. म्हणजे आम्ही तसे भेटलो होतो बाहेर. पहिल्यांदा आमची जेव्हा तोंड ओळख म्हणण्यापेक्षा प्रोफाईल ओळख जी झाली, त्यानंतर आम्ही दादरला भेटलो. आणि दादर हे स्पॉट आहे ना, म्हणजे सगळ्या मुंबईकरांसाठी दादर म्हणजे स्पॉट आहे. दादर सगळीकडून सेंटरला मध्य भागावर पडतं ना, मध्य मुंबईमध्ये. त्यामुळे तिथे भेटलो. तिथे एक जुजबी ओळख झाली, गप्पा झाल्या, एक जेवण झालं. आणि त्यानंतर मग आम्ही इथे आई वडील सगळे भेटले. आणि तिथून मग आपण जाऊया पुढे, करूया लग्न, अशा पद्धतीने आम्ही पुढचा जो प्रवास सुरू केला तो आत्ता इथून ह्या टप्प्यापर्यंत, पहिल्या संक्रांतीपर्यंत पोहोचला. अजून आता पुढे घेऊन जायचं आहे. वा. पण तिने इतकं मनापासून हे डेकोरेशन वगैरे केलंय, म्हणजे मानलं तिला. म्हणजे मी माझं लग्न झाल्यापासून मला त्याच्या आधी, लग्न व्हायच्या आधी मी बराच काळ घरीच असायचो, कारण मध्ये मी काही करत नव्हतो. माझं सिनेमा आणि हेच चालू होतं, सिरियल्स करत नव्हतो. आणि लग्न झाल्यानंतर जे सिरियल सुरू झालं त्यानंतर मला घरी वेळ द्यायला वेळ नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आता तू बघतेस, हे सगळं जे काही घराची ठेवण आहे ही सगळी तिच्याकडून झालेली आहे. खूप नीटनेटकं असं ठेवलं आहे तिने ना. पण काय सांगशील चैत्राली, कारण का निखिल अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मालिका केल्यात, अनेक सिनेमे केलेत. तुला जेव्हा कळलं की आपल्याला निखिलचं स्थळ येत आहे, तुला त्याचं काम आवडलं म्हणजे कसं वाटत होतं तोपर्यंत? मी निखिलला बघितलं होतं. म्हणजे असं नाही की माझ्यासाठी ते असे एकदम अननोन नव्हते, म्हणजे फेस वाईज. सो तर जेव्हा त्यांचं स्थळ आलं होतं आम्हाला थोडंसं वाटलं होतं हे फेक प्रोफाईल आहे, कोणीतरी ऍक्टरच्या नावाने फेक प्रोफाईल बनवलंय. आणि असं आमच्या घरात होतं, अरे नाही असं कसं, असं म्हणजे बोलू शकते मी टिपिकल मानसिकता आपली की ऍक्टर्स तर काय ह्याच्यात असं हे करणार नाहीत. पण सो ते आलं होतं आणि समहाव आम्ही एकाच पट्ट्यात पडतो, त्यामुळे ओळख बिळख होती. असं करता करता मग कळलं की अरे नाही, जेन्युइन स्थळ आलंय आपल्यासाठी. सो मी आणि म्हणजे टिपिकली सगळ्या घरांमध्ये आया जसं टीव्ही बघतात, सो आई टीव्ही बघायची आणि मी असं चालता फिरता बघितलं होतं निखिलला की अरे अच्छा हा पण आहे. आणि मी बिग बॉसमध्येही म्हणजे बिग बॉस आपण मेजरली फॉलो करायचो, त्यामुळे तसंही बघितलं होतं निखिलला बऱ्याच कामातून. आणि मला चांगलं, सगळ्यात चांगलं निखिल करायला लक्षात येतं ते रंग माझा वेगळा मधलं जी सुजयची भूमिका होती ती. पण मला जी आवडलेली भूमिका होती त्याच काळाची ती अजूनही बरसात आहे माझा निखिलचा रोल होता. म्हणजे तो असा एकदमच असा
काय बोलतात नेगेटिव्ह जरी असला तो तरी तो असं ते जे मेन Obsessive कॅरेक्टर role होता. ऑब्सेसिव्ह रोल होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं बरंच आणलं होतं. सो हे मला आता कळतंय की त्यांनी त्याच्यात स्वतःचंही बरंच टाकलं होतं कारण की ही इज हे सायलेंट असतं प्रत्येक ऍक्टरच्या आयुष्यात. तर ते व्हॉइस मॉड्युलेशन असो नाहीतर त्यांचं ते लुकचं हे असो. सो मी आजही निखिलला म्हणते की मला जर आवडतं कॅरेक्टर समहाव म्हणजे रील वर्सेस रिअलवालं बघता ते आहे. सो ते बघितलं होतं त्यामुळे उत्सुकता निखिल स्वभावाने कसे असतील ह्याची जास्त होती बिकॉज ऑब्व्हियसली बाकी आपण नोन होतो. खरं त्यामुळे पण आपले फॅमिली मेंबर्स म्हणतात ना की ॲक्टर लाईफ पार्टनर म्हणून खूप डिफिकल्ट असतं कारण का स्केड्यूल इतकं टाईट असतं बऱ्याचदा वेळ देता येत नाही कारण आपण रेडी असतो पण फॅमिली मेंबर्स रेडी नसतात कधी कधी. घरी कसं होतं? घरी ॲक्च्युली माझ्यावर सोडलेलं जास्त होतं आणि घरी बिकॉज निखिल डॉक्टर सुद्धा आहेत आणि निखिलचं आम्ही एक म्हणजे ह्यांच्या घरात राजेशिर्के घरात एक बघितलं की शिक्षणाला बरंच महत्व होतं. सो एव्हरीवन इज वेल एज्युकेटेड. त्यामुळे माझ्या आई बाबांना असं होतं की नाही म्हणजे आमच्याकडेही शिक्षणाला बरंच भर असल्यामुळे त्यांना एक माहिती होते की आपण एका चांगल्या म्हणजे व्हॅल्यूज ज्यांची व्हॅल्यू शिक्षणही आहे जसं आपलं आहे म्हणजे जरी त्यांनी पॅशन फॉलो केलंय तरी असं नाही केलंय की अरे 10वीत सोडून आपलं तसं नाही आहे. म्हणजे ते कुठेतरी वेल प्लॅन वेल ऑर्गनाइज त्यांनी स्वतःचं रिस्क टेकिंग घेऊन केलं. सो ते सगळं बघतं म्हणजे माझे बाबा तरी अशा ह्याच्यातले होते की ऍक्च्युली ऑब्व्हियसली सगळ्या मुलींचे वडील असेच असतात की पुढे माझ्या लेकीचं कसं होणार म्हणजे तिथे थोडं विलन व्हावं लागतं प्रत्येक बापाला ना. त्यामुळे ते सगळं बघता आम्ही असं आणि म्हणजे एक गोष्ट जी निखिलने सांगितली नाही जे आम्ही पहिले भेटायच्या आधी आमचे वडील भेटलेले तो टर्निंग पॉइंट होता आमच्यासाठी सांगू म्हणजे माझ्या आई बाबांना कन्व्हिन्स होण्यासाठी जेव्हा ते निखिलच्या वडिलांना म्हणजे आमचं भेटणं खूप लांबणीवर जात होतं कारण की निखिल दौऱ्यावर होते आणि मीही सिटीमध्ये नव्हते तेव्हा असं काहीतरी पुण्यात होतीस. तर जेव्हा ते भेटले आणि तर तिथून माझ्या बाबांना जास्त कॉन्फिडन्स आला की म्हणजे आपण आई वडिलांवरून थोडंसं ठरवतो ना माझी मुलगी शेवटी इथे. सो दॅट वॉज द मोर कॉन्फिडन्स बिल्डिंग आय विल से. आणि आईला मला वाटतं निखिलला भेटल्यावरती जास्त छान वाटलेलं म्हणजे ती भेटली ना ज्या दिवशी तोपर्यंत तिला धाकधूक होती. तोपर्यंत ती माझ्या कॅरेक्टरवर सिरियलच्या कॅरेक्टरवर हे होती अशा माणसाबरोबर कसं काय करायचं असा वागतो तो. पण तुला अनेक फॅन्सही भेटतात ते पण त्या तुझ्या कॅरेक्टरला घेऊनच तुला अनेकदा सेटवरही भेटलेत. ते भेटताना आधी पहिलं लांबूनच आधी अंदाज घेतात की हा माणूस जाऊन जवळ जाऊन भेटण्याच्या लायकीचा आहे का वगैरे असं घाबरत हे करत असतात. ते लक्षात येतं असं बघता बघता. पण तुम्ही मुळात त्याला ऑफ कॅमेरा भेटाल ना म्हणजे त्याचे कॅरेक्टर लांबपर्यंत निखिलचा स्वभाव तसा नाही आहे. तर आई पहिल्यांदा तुझी भेट कशी होती हिच्या आई वडिलांसोबतची? आई वडिलांसोबतची भेट इथेच म्हणजे आम्ही एकत्र पहिल्यांदा इथेच भेटलो आणि त्यांनी एक दुपारी 2-2:30 वाजता यायचं प्लॅन केलं होतं आणि ते डॉट 2-2:30 वाजता आले होते. माझे बाबा मिलिटरीचे त्यामुळे ते काटेकोरपणे वेळ पाळणार आहेत. बरं झालं मी पण आज वेळेत आले म्हणजे असं नको व्हायला की काय वेळ दिली. तर पहिल्यांदा भेटलो तेव्हा असं एकतर धाकधूक नव्हती मनात की लग्न करायचं का नाही अशी धाकधूक नव्हती. लग्न करायचं हे नक्की होतं आणि त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारून एक जुजबी गप्पा झाल्या अगदी म्हणजे काय करतो किंवा कसं काय आहे. तर पहिली भेट म्हणजे हां बाबा या मुलीबरोबर मी लग्न करू शकतो इथेच बसलो होतो असे. आणि मला तिच्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी दोघांनी विचारलं मग काय करायचं का लग्न. तर म्हटलं हा नाही असं नाही आहे. नाही असं नाही करू शकतो. तर त्यांनी आम्हाला म्हटलं फर्म सांगा काय ते करायचं आहे का नाही. म्हटलं हो करायचं आहे. सो त्यानंतर मग हळूहळू जेल होत गेलो. मग ते लग्नाची अख्खी प्रोसेस होती हॉल बघण्यापासून म्हणजे त्या दरम्यान ही पुण्यात असायची. माझे बाबा त्यांचं ऑफिस चालू असल्यामुळे ते तिथे असायचे. मग हिचे बाबा आणि मी आम्ही दोघं हॉल शोधायचो. मग मुंबईमध्ये कुठे बोरिवली किंवा इकडे असं हॉल शोधून मग
कुठे आपल्याला व्यवस्थित डील मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत तिथे त्यांची जास्त त्यांच्यासोबत बॉन्ड झाला त्यावेळेला. वा, पण लग्न म्हणजे लग्न करायचं आहे हे डिसिजन ना खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला तरी, कारण का आपण सराउंडिंगमध्ये अनेक रोज न्यूज बघतोय. मला असं वाटतं की तुम्हीच सांगा की म्हणजे जे आता जनरेशन आहे ना, जे हा व्हिडिओ बघतात, की एक असा पॉईंट असतो की आता आयुष्यात आपण सेटल्ड आहोत आणि आपल्याला जसं लाईफ पार्टनर मिळालं आहे, तुमच्यामधली एकमेकांबद्दलची क्लिक झालेली गोष्ट कोणती होती की ह्या व्यक्तीबरोबर आपण अख्खं आयुष्य काढू शकतोय? ती एक गोष्ट असते ना, वाईब आपण म्हणतो, ती काय वाईब होती? एक तर ती अशी पहिल्यांदा क्लिक झाली आणि त्याच्यानंतर असं येस म्हटलं असं नाही आहे. ती मला रोज काही ना काहीतरी ती गोष्ट क्लिक होत जाते अजूनही, कारण आम्ही आधीपासून ओळखत नाही एकमेकांना. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ठरवतो ना की आपण आता लग्न करायचं, तर तेव्हा मला चैत्रालीसोबत लग्न करायचं हे ठरवल्यानंतर माझं आयुष्य मी ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये बघताना तिच्यासोबतच बघायला लागतो आणि मग तिच्यासोबत असताना मला काय काय गोष्टी करायला हव्यात हे आपल्याला लक्षात येत जातं जेव्हा आपण स्वतःच्या माइंडसेटने फर्म असतो, असं मला वाटतं. आणि क्लिक झालेल्या गोष्टी अशा आहेत की एक तर तिचं स्माईल, येस, हां, कंटेजियस आहे खूप. हां, म्हणजे ते खूपच छान आहे. म्हणजे घरात आल्यानंतर ते एक प्लेझंट असतं ना, म्हणजे ती कितीही थकलेली असली, तिचा कितीही मूड ऑफ असला तरी तिचं ते नुसतं स्माईल असतं त्याच्यामध्ये प्लेझंट असतं आणि मग ते सगळा दिवसभराचा थकवा जातो. मग आत्ता तर मला फारच लेट होतो इथे घरी येताना, त्यामुळे त्यानंतर आमच्या गप्पा, मग तिचं सकाळचं ऑफिस, मग माझं सकाळची धावपळ, अशा ह्याच्यात आमचं थोडं रेस्ट थोडी हॅम्पर होते. पण ठीक आहे, तर ते व्हायला पाहिजे. वा, बरं, तू काय सांगशील निखिलबद्दल? मला असं वाटतंय की म्हणजे जसं निखिल म्हटले, कारण की असं वाईब मॅच झाली होती हे आम्हालाही फील आलेलं, कारण की आम्ही पहिल्यांदा भेटलेलो त्यावेळेला आम्ही जवळजवळ 2-2.5 तास आम्ही गप्पा मारत, म्हणजे आम्ही जेवलो, मला वाटतं एवढंच खायला होतं. हा, आम्ही दोघेही फूडी आहोत, त्यामुळे काहीतरी एक पॉइंट लागतो ना जिथे मर्ज होऊ शकतात. मला असं वाटतं अनेक असे हळूहळू अनेक, अरे हे पण आपलं सेम आहे, अरे हे पण आपलं सेम आहे, असं हळूहळू आपल्याला कळतंय ते. आम्ही बरेच वेळेला बोलतो की आम्हाला असं वाटतं आमची स्किन एलर्जीज पण सेम आहेत कुठे, असंही आम्हाला थोडंसं जाणवायला लागलंय. आम्ही म्हटलं की अरे म्हणजे कुठून तरी ते बोलतात ना, जुळलेलं असतं ते आम्हाला आता फील होतंय एकत्र राहताना जास्त, असं मी म्हणेन. आणि वाईबबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं आम्ही इंटेलेक्च्युअली जास्त कनेक्ट झालो, कारण की मला ते आठवतं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा फोनवर बोललेलो आणि आपण एकत्र बोललेलो, जेव्हा आपण फ्युचर काय करायचंय किंवा आयुष्य कसं जगायचंय ह्या विषयावर जेव्हा आम्ही बोलत होतो ना, तेव्हा ते व्ह्यू पॉइंट्स कुठे ना, असं नाही की सगळंच मॅच झालेलं, पण असं कळत होतं की हां, आपल्यालाही असंच काहीतरी करायचंय किंवा आपण ही एवढेच एम्बिशियस आहोत जेवढं ते त्यांच्या करिअरला घेऊन आहेत. सो ते सगळं असं वाटत, कारण की एंड ऑफ द डे आफ्टर द हनीमून पिरियड एंड रिअलिस्टिकवालं, आणि मला वाटतं आम्ही ते बोललोही होतो की बाबा हो आपलं माहिती आहे पण आपल्याला फ्युचर कसं करायचं, तर ते कुठेतरी हे होतं की हां, म्हणजे आपलं जे जगण्याचं थॉट प्रोसेस आहे ते कुठेतरी मॅच होतंय. ते मला एक्सप्लिसिटली आठवतंय की त्यामुळे मी कुठेतरी कॉन्फिडंट होते की हां नाही ठीक आहे, होईल आपलं व्यवस्थित, असं. हा, म्हणजे कोप करू शकतो. पण आत्ता स्केड्यूल म्हणजे तो ऍक्टर असल्यामुळे आणि तुझ्या प्रोफेशनबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण का अनेक आमचे तुझे चाहते विचारतात की तुझं प्रोफेशन काय आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला. मी बेसिकली इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि सध्या मी एका MNC मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते. सो अगदी कोरमध्ये जास्त डिटेलमध्ये नाही जात. सो हा, थोडं डायव्हर्स आहोत, म्हणजे आमच्या घरात डॉक्टर इंजिनियर आले तसं. म्हणजे पहिलं विचारलं प्रोफेशन काय नाही, मुलगी डॉक्टर, मुलगा इंजिनियर असं असायचं. पण तुला अजून काय हॉबीज आहेत तुझ्या? किंवा मला डान्स करायला आवडतो, त्यामुळे ते एक आहे म्हणजे लहानपणापासून ते एक क्रेज आहे. बाकी मला ट्रॅव्हल करायला आवडतं, पुस्तकं वाचायला वगैरे, फक्त मी जरा नॉवेल्स साईडला जास्त आहे. सो असं
केस बघ आपल्यामध्ये पण एक कनेक्शन सापडलं, बुक्स वाचायला आवडतात. हो म्हणजे इथे पण फार हे फुल भरलेलं आहे बुक्सनी. क्या बात आहे. पण आता कसं चाललंय म्हणजे लग्नानंतरचा काळ कसा, कारण का एकमेकांना समजून घ्यायचं आहे सिन्स अरेंज मॅरेज आहे. म्हणालीस ना की ॲक्टर नवरा, मग त्यांचे शेड्यूल असं डिस्टर्ब्ड असतं, तर सध्या ती तेच कोपअप करते. म्हणजे तिचं शेड्यूल म्हणजे कसं असतं की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 हे डेली, आणि सोमवार ते शुक्रवार दुपार हे वीकली. आणि माझं असतं ती स्कॅटर्ड की कधी जा कधीही या आणि कितीही वाजता, म्हणजे लेट नाईट 2-2:30 वाजता घरी या. पण हे आत्ता ती पण समजून घेते, मला पण ते समजून घेतोय की हे आता मला कसं मॅनेज करायचं आहे, की मला किती कसा वेळ देता येईल ते. जर त्यासाठी माझे म्हणजे आता मी लक्ष्मी निवास करतोय, तर तिकडचे सगळे जे शेड्युलर आणि आहेत ते पण मला जरा बऱ्यापैकी हेल्प करतायत की हां बाबा तू थोडा वेळ घरी दे. त्यानंतर असतं नाही आत्ता नको देऊस, आता तू घरी सांग की आता तू इकडे दे वेळ म्हणून, आणि ते ती पण समजून घेते. खरं. पण आता हा जो पिरियड सुरू आहे तुमचा ना, एकमेकांना ओळखून घ्यायचा किंवा हे, घरच्यांसोबत कसं बॉन्डिंग झालं? कारण का हळदीच्या वेळेला जेव्हा मी निखिलच्या आईवडिलांशी बोलले, ते तुझं इतकं तोंड भरून कौतुक करत होते. खरं तर वेळ कमी होता म्हणून मी थांबवलं, नाहीतर ते बोलतच सुटले असते. पण काय सांगशील त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा आहे? फारच छान आहे. मला वाटतं तसे ते खूपच क्यूट आहेत, कारण की मला असं वाटतं की निखिलच्या घरात मुलगी नाही आहे कोणी, तसं बघितलं तर. त्यामुळे त्यांच्या घरात मुलगी आली आहे. आणि आईंना म्हणजे अन्वेष जो आहे निखिलचा भाऊ, तो सतत असं बोलतो की मी जेव्हा शिवडीला जाते ना, तेव्हा निखिलच्या आईंना असं मैत्रीण भेटली आहे असं वाला फिलिंग येतं. पण ते असं व्हायचं ना की आता बायको आल्यावर कधी कधी असं व्हायचं की कोणाचं ऐकू, की आईचं ऐकू किंवा बायकोचं ऐकू. मला असं वाटतं की इथे त्यांची टीमअप झाली आणि तू एकटा पडलास. मी माझं ऐकतो. पण त्यांची टीमअप झाली आहे ना, तू मान्य करशील. चांगलं आहे ते त्यांची टीमअप असणं. बरं, आता मला सांग की एकमेकांबदली एक जी गोष्ट बदलायला आवडेल, किंवा आता मला असं वाटतं ना की आज सुरुवातीला आपण जरासं की हां सगळं गुडी असतं, पण नंतर की हे बदलायला पाहिजे, किंवा हिच्या आल्यामुळे आपल्या सवयी बदलल्या आहेत आपोआप, किंवा तुझ्याही बदलल्या आहेत त्याच्यासोबत राहताना, असं होतं. कारण का अजून काही बदललं नाहीये. बरोबर. सटल वे मध्ये त्यांनी कंप्लेंट पण करतात. सो अजून तरी काय असं बदललं नाहीये. पण आणि असं काही बदलावं, तिने बदलावं किंवा मी बदलावं अजून चांगल्यासाठी असेल तर ठीक आहे, बाकी काही असं बदलू नये असं काही वाटत नाही. पण सेटवर ओळख करून दिली आहे सगळ्यांची की अजून भेटवायचं? सेटवर तसं ती प्रभावाने भेटली, म्हणजे ती जे मला डबा देते त्याने ती सगळ्यांना ओळखीची झाली आहे. तसं एकदा येऊन गेली, पण तेव्हा फक्त मी एकटा होतो शूटला, बाकी कोणी नव्हतं. बाकी व्हिडिओ कॉलवर भेटलोय, पण आमचं असंच एकदा एकत्र भेटायचा प्लॅन आहे. जे एकदा सेट झालं, म्हणजे शेड्यूल एकदा व्यवस्थित रिसेट झालं की मग आम्ही प्लॅन करू सगळे एकत्र भेटून कुठेतरी जेवायला जाऊ असं काहीतरी. येस. पण म्हणजे आता तू म्हण उत्तम काय जेवण बनवते ही, आणि तुला काय आवडतं तिच्या हातचं? तिला जेवण कधीपासून बनवायला सुरुवात केली तिने ते विचार? केव्हापासून केली? मी जेवण बनवायचे. तू जेव्हा बोलली ना तुझ्यात काय बदललं, माझ्या डोक्यात तेच आलेलं, कारण की आम्ही ते सतत मी निखिलला बोलते एवढं जेवण मी कधीच नाही. पण आता बनवावं असं वाटतंय ना कोणासाठी तरी. हा म्हणजे तसं मला असं म्हणजे आय बिलीव्ह हे जेनरिक मुलींना काहीतरी असं चटरपटर बनवूया अशी हौस असते. पास्ता बनवूया असं काहीतरी मी घरी बनवायचे. म्हणजे जेव्हा सॅटर्डे संडे असेल तर मग आई बाबांना असं चला आज काहीतरी वेगळं खाऊया, मग पिझ्झा पास्ता इव्हन चायनीज असं सगळं बनवलेलं. उलट आपण पोळी भाजी कमी बनवतो. मी मुलगी म्हणून मी सांगू शकते, मी रिलेट करते एकदम. हा तर असं होतं की, आणि आता असं झालं की आम्ही थोडंसं हेल्दी खाऊयाकडे वळत होतो. तर मग आमचं असं होतं की चपाती पोळीकडे वळ घेऊया, म्हणजे हे सगळं खाऊया पण ह्याच्याकडे. आणि जसं शूट चालूच झालं, लग्न झाल्याच्या 1 दिवसापासून 2 दिवसानंतर आम्ही सलग शूटिंगलाच चाललोय. आणि मग असं ठरलं की अच्छा मग आता डब्बा हवाय, कारण की सतत सेटवरचं नाही खाऊ शकत. तर डब्बा मी सुरुवातीपासून द्यायला चालू केलं, पण मला काहीच तो कॉन्फिडन्स नाही आहे, अजूनही नाही आहे. मला 0 कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आय हॅव टू गिव्ह क्रेडिट टू निखिल की ते कसं खातात मला नाही माहिती.
म्हणून तुम्हाला सेटवर ऑफर नव्हतं केलंस का त्या दिवशी? नाही, त्या दिवशी नव्हतं. त्या दिवशी मी ऍक्च्युअली निखिलला सांगते आधी तुम्ही टेस्ट करा, चांगलं असेल तरच. कारण की आय नो मी बेसिक जेवण बनवू शकते, पण अगदी 4 लोकांना खायला घावं एवढं मला कॉन्फिडन्स, आपण कसं आई सोबत आणि करतो ना, सो ते बदललंय की आता इथे एकटं बनवायचंय, तर मग ते थोडंसं आय बिलीव्ह आईला व्हिडिओ कॉल, आई यात काय टाकू, हे किती टाकू, असं हे झालंय. सगळं म्हणजे काहीतरी वेगळं बनवताना मला वाटतं, म्हणजे दोन्ही आयांशी बोलते मी, म्हणजे निखिलच्या आईंना पण विचारते अच्छा मग तुमच्याकडे कसं करतात, कारण की थोडीशी जरी सेमच टेस्ट आहे आमच्या घराची, असं काही फार मेजर डिफरन्स नाहीये, मग मी दोघांचंही मिश्रण करून असं काहीतरी करते की जेणेकरून हा ओके बनावं. पण ती आवड असणं, म्हणजे आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय, ही बेसिक गोष्ट म्हणजे आपल्याला रिअलाइज होणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि अगदीच अंडरस्टँडेबल आहे, कारण का तू एक प्रोफेशनल इंजिनियर आहेस आणि तसा वेळ मॅनेज व्हायला पाहिजे, आणि आपण तरी पण ते आवड म्हणून आपण करतो. आणि ते सगळं करून हे करणं म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे. पण आई आता बोलत असेल आता कळतंय कसं असतं लग्न झाल्यावर. ती म्हणते कसं जेवत असेल तो तुझ्या हात. हो, मला काल का परवाच आईशी मी बोलत होते की आज डब्याला असं केलं, तर आई बोलते काय कसं खातोय काय माहिती. पण आधी बघ ना, लग्न ठरवताना पहिले विचारायचे की जेवण येतं का. आत्ता ते पूर्ण बदललंय ना. तुला प्रश्न पहिला काय विचारलेला, लग्न का करायचे, हा प्रश्न पहिला. हा प्रश्न मला असं वाटतं प्रत्येकाने हा विचारावा. हा, मग तुला काय करावं असं वाटतं लग्न, असा प्रश्न विचारला होता. जेवण वगैरे ते कसं आहे, ते कालांतराने आपल्याला येतच. तुम्ही एकटे असा किंवा लग्न करा. आणि निखिललाही जेवण येतं. हो, त्यामुळे 2 मिनिटं ब्लॅक झाला. नाही हो, नाही निखिललाही असं म्हणजे आता ते शूट वगैरे मुळे करता येत नाही, पण हेरवी जेव्हा ते आधी असायचे तर माझं जर वर्क फ्रॉम होम असलं तर दुपारचे काही गोष्टी निखिल करायचे, म्हणजे अगदी कुकर लावणे असो, भाजीला असं काही करायचं असलं तर निखिल आधी करायचे. म्हणजे घरी असले ना तर मग आता मी हळूहळू विसरत चाललोय ते. देत जा थोडं ना, मी आठवण करून दे. पण निखिल, म्हणजे मुलांसाठी ना खूप मोठी जबाबदारी असते, कारण का मुलींसाठी इमोशनल स्टॅबिलिटी ही महत्त्वाची आणि मुलांसाठी फिनान्शियल स्टॅबिलिटी महत्त्वाची, कारण का कोणाला तरी आपण फॅमिलीमध्ये इन करतोय, रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. तर मला तुला विचारायला आवडेल की तो लग्नाचा विचार आणि आत्ता आपण रेडी आहोत किंवा आपल्यासोबत एक पार्टनर इन करायला, जे मुलं आता हा व्हिडिओ बघतात ना त्यांना खूप प्रेशर फील होतं आजच्या जनरेशनला, की लग्न म्हटल्यावर खूप मोठं काहीतरी वाटतं, पण ॲक्च्युली ते खूप सिम्पल असतं. तू एक फिलिंग मला सांग ना की आत्ता मी रेडी आहे, किंवा एक सल्ला किंवा एक मंत्र जर तुला सांगायचं असेल तुझ्या फॅन्सना. मला जर सांगायचं असेल तर जेव्हा तुम्हाला मनापासून वाटतं ना की हां बाबा आपण रेडी आहोत, आपण या व्यक्तीबरोबर लग्न केलं पाहिजे, तर फायनान्शियल स्टेबिलिटी एक मेल च्या बाबतीत जर का बघायची झाली तर ती जी आहे ना ती 2 व्यक्तींचे वेवलेंथ जर का जुळली ना तर ती नंतर हळूहळू आयुष्यभर येतच राहते. ती स्टेबल कधीच होत नाही, म्हणजे होणार नसतेच. म्हणजे मी माझ्या आईवडिलांना बघितलं तर ते माझ्या लहानपणी ज्या पद्धतीचे फायनान्शियली अनस्टेबल होते त्याच्यापेक्षा आता ग्रो झाले आहेत, पण मेंटली ते अजूनही अनस्टेबल असल्यासारखेच आहेत. सो ती स्टेबिलिटी कधी कोणाला येईल आणि येऊही नाही. ती अनस्टेबल आहोत ही जाणीव असून आपण सतत काही ना काहीतरी करत राहणं आणि त्याच्याबरोबर ग्रो होत राहणं हे मला योग्य वाटतं. आणि आपल्याला जेव्हा रिअलाइज होतं की आपण स्टेबल आहोत, आपण कुठेतरी थांबतो आपल्या कामामध्ये, असंही. हां, म्हणून कधी कधी बघ ना, काही माणसं रिटायरमेंटला जेवढं महत्त्व देतात आणि त्या रिटायरमेंट नंतर अगदीच थांबतात ना, मग ते ना डिस्टर्ब होऊन जातात. पण काही माणसं असतात की रिटायरमेंट जरी झालं तरी आपल्याला काहीतरी करायचं ते शोधत असतात ना, ती माणसं 80व्या वर्षी पण धावताना दिसतात, काहीतरी करताना दिसतात. सो ते त्यामुळे रिटायरमेंट काही नको, आपण सतत काम करत राहावं, कुठेही स्टेबल व्हायला नको. अनस्टेबिलिटी ही आपल्याला सतत जगण्याची ऊर्जा देणारी असते. खरं आहे. आणि आपल्या सेटवरच तुषार सर, हर्षदाताई आहेत, अनेक कलाकार आहेत जे म्हणजे वयाने मोठे असूनही अजूनही काम करतात. त्यांच्याकडे बघून आपण कुठेतरी आणि ते दोघंही काम करताना त्यांनी त्यावेळेस त्यांच्या सुरुवातीच्या काळात ज्या पद्धतीने काम केलं होतं
म्हणजे जेवढं इंटरेस्ट घेऊन काम केलं होतं ते तेवढाच इंटरेस्ट आजही ते दाखवतात. आजही ते त्याच इंथूने काम करतात. हर्षदाताई, तुषारदादा. सो अशा लोकांना त्या लोकांना बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की यार आपल्याला पण असं केलं पाहिजे, आपण पण असं काम करत राहिलं पाहिजे. म्हणजे कालच हर्षदाताई सचिनजींचं उदाहरण देत होती. त्या डिस्कशनमध्ये माझ्या लक्षात आलं, हां यार सचिनजी आता 60-70 वर्षाची व्यक्ती आहे आणि ती 40 वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे म्हणजे तेवढ्या इंथूने ती काम करते. त्यांचं काही गोष्टीतला हे सोडून द्या, म्हणजे आत्ताच्या जनरेशनने जो काही त्यांच्याकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू ते सोडून द्या, पण त्यांच्या लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 55 इयर्स ती व्यक्ती या इंडस्ट्रीमध्ये सतत काम करते आणि ती आपल्या लक्षात आहे. सो त्या व्यक्तींकडे हे असे आदर्श असतील किंवा हे असे आपल्यासमोर उदाहरणं असतील तर त्यांच्याकडे बघून आपल्याला पण काम करण्याची ऊर्जा येते. मस्तपैकी चैत्रालीने खाऊ आणला आमच्यासाठी, जो आपण म्हणजे घेऊया आपण थोडं ना. हो हो, नाही तर त्या वडांचा अपमान होईल. पहिलं तिळगुळ घे आणि अरे हो, तिळगुळ घ्या तुम्ही सुद्धा. अरे ही आमच्याकडे आली. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. आणि सतत बोला. मला असं वाटतं की एक मोमेंट होऊ दे ना, एकमेकांना भरवा आणि आपण उखाणा घेऊया. ओ नो गुगली. आता निखिलला फोन आला असेल, भाजी वगैरे नाही चालणार. नाही हे असं केलंय का त्याने आधी? पण हे त्यांचं कॅरेक्टर सध्या करतं. जेव्हा काही कठीण असं आपण म्हणजे पकडीच येणार आहोत असं जेव्हा वाटतं तेव्हा जेव्हा प्रसंग आपल्यावर येणार असेल तेव्हा त्याला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. किंवा कुठलं बिल भरायचं असेल म्हणजे तो कंजूस दाखवला त्याच्यामध्ये. मी रोज बघते तुला, तुमचा अड्डा पण माहितीये मला मागचा. हे घ्या, मी एकच खाईन. सो येस, उखाणा येऊन जाऊ दे आता मस्तपैकी. मी म्हणून आधी सांगितलं नाही. हो, आता विचार करावा लागेल. म्हणजे अनेकांना वाटतं की आधी प्रिपेअर केलं असतं, पण नाही. इथे त्यांचं टॅलेंट बघा आता तुम्ही. तोपर्यंत मी लाडू खाते. मला ते दोनच आठवत आहेत. काय? एक तर भाजी निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे. पूजा होती त्या दिवशी. त्या दिवशी मी तो उलटा घेतला. सांगतो, नंतर सांगतो तो किस्सा. पहिलं मी घेतो म्हणजे माझं संपून जाईल. निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे, चैत्रालीचं नाव घेतो लक्ष द्या सारे. वा, ठीक आहे, रिपीट घेतलाय पण ठीक आहे, व्यवस्थित घेतलाय. पण आता किस्सा सांग मला काय झालेला. बेटर होता. मेथीत मेथी भाजीची. हा, हे पण म्हणजे निखिल माहिती नाही का, समाव हे पण ते असेच घेतात. हो, मी तेव्हा असा घेतला होता, चमचमत्या आकाशात निळे निळे तारे. ते आहे. येस, पण तेव्हा ते असं झालं होतं पूजेला. तेव्हा झालं होतं. चैत्राली आता मला तर सुचत मला आता झालेला फोन कुठे माझा. ओके, आय विल ट्राय समथिंग. मला पहिले स्वतःला सांगितलं. येस, आपल्याकडे बराच वेळ. मी ऐकूनच जाणार. पण बरं, संक्रांतीच्या दिवशी आलेत राष्ट्रीय मराठी आपल्या घरात. ओ माय गॉड. संक्रांतीच्या दिवशी आलेत राष्ट्रीय मराठी आपल्या घरात. निखिल राजेंसोबत नांदू दे आमचा संसार, असाच आमच्या या लक्ष्मी घरात. अरे वा, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन. दोन्ही. वा, अरे शिकली यार. अजून काय पाहिजे? ती खूप हुशार आहे. म्हणजे आता आहे, म्हणजे सोशल मीडियावर तुमचे रील्स येऊ दे जरा फनी. आम्ही आता करायला लागू. वा, क्या बात आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वा, हे तिळाचे लाडू हिने बनवले ना? ऍक्च्युली तेच कठीण आहे. वळणं इज कठीण. गरम गरम. सो वडे टेस्ट करते. वडा तू टेस्ट कर. तू रेस्ट घे. हे भारी होते यार. पण ठीक आहे, माझा विश्वास आहे. आता नको तू. ठीक आहे, खरंच छान झालं. आय विश तुम्ही टेस्ट करू शकला असाल, पण मी सांगते मस्त झालेत.
सो आपण यांना एक पटकन गेम खेळूया. कोण कोणाला किती ओळखतं हे याच्यामध्ये कळेल. हाऊ वेल डू यू नो इच अदर. आता कळेल ना किती कोण केवढं ओळखतंय. हे तू आधी सांगायला पाहिजे होतं. नाही. मला तर सांगायला पाहिजेच होतं. ओके, अरे इझी आहे, तुला माहितीही असतील. आवडता पदार्थ एकमेकांचा. तू त्याचा सांग, तुझा. करेक्ट आहे. म्हणजे आम्ही बाहेर गेलो की माझं पहिलं सांगतो मी पहिलं पण पास्ताकडे वळते. निखिलचा आवडता पदार्थ जाम कठीण आहे. फुडी असल्यामुळे त्यातले त्यात. पण मला वाटतं वडे, बटाटे वडे तरी आवडतात त्यांना, म्हणून ते आज बनवलेले. ओके, फेवरेट ऍक्टर. तिचा हा खरं तर मी वाटलंच मला. हे माहिती पाहिजे त्यांना. हे निखिलला माहिती असणार. निखिलचा फेवरेट ऍक्टर. हा, निखिलचा फेवरेट ऍक्टर निखिलच असतील असं मलाही वाटतं. कारण की ही टॉक्स अबाउट हिमसेल्फ अँड मला वाटतं ते कम्पेअर नाही करत, पण स्वतःला कसं ग्रो करावं ह्याच्याकडे नेहमीच लक्ष असतं म्हणा निखिलचं. पण एखादं आपलं असं ना की बोलण्यात आलं किंवा रोल मॉडेल आपण समजतो की ह्या ऍक्टर सारखं अचीव करायची जी म्हणजे वे आहे त्याचा किंवा त्याचं वावर इंडस्ट्रीमधला तो आपण ॲडमायर करतो, असं कोण? ओके, सो म्हणजे हा पॉइंट आपण क्षेत्रालीकडनं कट करूया. हो हो हो, मला खरं अगदीच नाही माहिती कधी. ओके. हां, शाहरुख खान किंवा मला बेसिकली हिरोज जास्त ॲडमायर नाही करायचो मी. प्राण, अमरीश पुरी हे मला जास्त. मग कळतंय ते निखिल मध्ये कुठून आता. वा. ओके, आवडता रंग. तसं तर निखिलला ब्लॅक आवडतो, पण सध्या ते मला घालता येत नाही. मी हे आजच्या दिवसासाठी म्हणून घातलंय. चैत्रालीचा आवडता रंग. ब्लॅक. ब्लॅक और पिंक. नाही, पिंक म्हणजे ते मुलींचं. म्हणजे आमचं असं टिपिकल आवडी नाही आहे ते, तुला तर कळत असेल आमच्या ह्याच्यातून. आणि असं काही माझं नाही ऍक्च्युली आवडी. आमचं मूड वाईज. मूड वाईज ब्राईट कलर मला जास्त आवडतात. ब्राईट कलर. ओके. टोपण नाव काय? राणी आहे. राणी. वाव. तू हाक मारतोस राणी की नाही चैत्रालीच? राणी हाक मारतो. निखिलचा? निखिलचे टोपण नाव बरेच आहेत. म्हणजे असं घरचं पण निकुडी बोलतात त्यांना घरी. म्हणजे आई बाबा कधी कधी प्रेमाने असं निकुडी असं बोलतात. गोड. मला आता हा प्रश्न चैत्रालीला आहे. निखिलचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता? पहिला लहानपणीचा होता. कोणताही म्हणजे पहिला लहानपणीचा नायक पहिला प्रोजेक्ट होता त्यांचा. बरं, हॉबी काय एकमेकांच्या? आता मैं तो जीत गया. तिला डान्स करायला आवडतो आणि तिला या आपल्या एंटरटेनमेंट फील्डमधली बऱ्यापैकी ऑब्झर्वर म्हणून माहिती आहे. सोशल मीडिया म्हणजे दॅट इज थँक्स टू सोशल मीडिया, कारण की आपण इंस्टाग्रामवर असं असतो त्यामुळे तसं आहे ते. येस. आणि निखिलची हॉबी? निखिलची सगळ्यात आवडती हॉबी इज कॅमेरा समोर असणे. तेवढं मला जाणवलंय. कारण की ते एवढे अस्तव्यस्त असतात जेव्हा घरी असतात. तर लोकांना आहे ना प्लीज काम द्या. कारण की ते घरी असताना ना असे एकदम असे असतात, अनइझी असतात ते फार. म्हणजे काय करू आणि काय नको. आणि तोच उत्साह मी निखिलच्या सेटवर बघते ना, बिकॉज ही इज फॉलोइंग हिज पॅशन. म्हणजे ते ऑलरेडी मला वाटतं आपल्यासारखं नाही की कुठेतरी मी ऍड ऑन करते डान्सिंग असं. तसं असल्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त आवडतं तर काही करायला किंवा हॉबी म्हणून तर माझ्या मते तरी सेटवरच असणं. पण एक हे असलं पाहिजे, कारण का आपलं काम जर आपल्याला आवडतंय तर आपण त्याच्यामध्ये 100% देऊ शकतो. सो ती गोष्ट आहेच. बरं, कोणत्या गोष्टीचा जास्त पटकन राग येतो, म्हणजे टॉलरेट नाही करू शकत ती गोष्ट अजिबात? जी गोष्ट मला करायची असते ती गोष्ट करू नको असं सांगितलं. काही मी असं. बरं, आपण बोलू नंतर.
चांगला दिवस आहे. आज नाही, उद्या 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 बोलू. नाही असं असेल. मी थोडी हलकीशी जसं म्हटलं शॉर्ट टेम्पर आहे, त्यामुळे ते असं होत असेल निखिल सोबत, नो डाऊट. बरं, नावडता पदार्थ कोणता आहे? असं काय नाही, सगळं आवडतं हो. तिला? अच्छा, तिचं सांगायचं ना, मी आपलं माझं सांग. मी पण माझंच आठवत होते की काय आहे ते. असंही असं नावडता पदार्थ असं नाही काही, पण नाही असं काही नाही, मला नाही वाटत काही. हा, म्हणजे अजून तरी असं मी अक्रॉस हे नको असं नाहीये. शेपूची भाजी पण खाऊ शकते ती. हा, म्हणजे आम्ही जसं म्हटलं आम्ही फूडी आहोत, तर आम्हाला असं ट्राय आउट करण्यामध्ये एक्सपेरिमेंट करेल, त्याचा पराठा बनवेल, चीज टाकेल, असंही करू शकतो. आणि ते चाललंय ऑलरेडी आता. आपली वेवलेंथ मॅच आहे या बाबतीत, आपण मॅच आहोत. पण हळदीच्या वेळेला तू तिच्यासाठी गाणं गायलं होतंस. मला असं वाटतं की आपण ह्या इंटरव्ह्यूचा शेवट ना गाण्याने करू. काय वाटतं? हो, नक्कीच. गुगली टाकते. आधी सांगितलं असतंस तर मी गाणं पाठ करून ठेवलं असतं ना. म्हणजे असं पेटी नाही, पेटी वगैरे मला नाही चालत. ही इज मल्टी टॅलेंटेड. हे माझं असं त्या निखिल सोबत जातं तर हे झालं. म्हणजे ऍक्टिंग तर सगळे बघतायत, पण त्याशिवाय ते सिंगिंग आहे आणि असं बरंच काय काय ते आम्ही हळूहळू म्हणजे असं विचार केलाय की त्याला. हा, पण डेट प्लॅन जास्त छान कोण करतं? हा, प्लॅनर. जसं आजचं मी खरंच तिला पॉइंट्स देऊ शकते, सगळे पॉइंट्स. म्हणजे निखिलने सांगितलं चैत्रानीशी कोऑर्डिनेट कर, ती तुला सगळं सांगेल. आमचा साखरपुडा हे आता पहिल्यांदा मी कोणाला तरी सांगतोय, किंवा हे पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह, की आमचा साखरपुडा झाल्यानंतर तिने एक डेट प्लॅन केली होती आमची. कारण आम्ही तसे फार वेळ एकमेकांसोबत स्पेंड नव्हता केला, तर ती आजपर्यंत कोणालाच माहीत नाही आहे. ना तिच्या घरी माहिती आहे ना माझ्या घरी माहिती आहे. आम्ही दोघंच गेलो होतो, एक अख्खा दिवस स्पेंड केला होता. आणि तिथे तिला कळलं होतं की मला छान गाता येतं, कारण तिथे आमच्यासोबत समोर एक हे होतं, एक माणूस परफॉर्म करत होता. मग ते आवडलं मला, आणि तो माहोल पण छान होता तिथे. मग मी एक पहिलं गाणं तिच्यासाठी गायलो होतं. आणि कोणतं गाणं होतं ते? ते होतं, हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ, ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. क्या बात. म्हणजे तिकडे एक पॉइंट टिक झाला की हा, तिकडे खूप पॉइंट टिक झाले त्या दिवशी पहिल्यांदा जेव्हा ऐकलेलं तेव्हा. वाव. सो हे सिक्रेट होतं जे आज फॅमिलीलाही कळलंय. आज सिक्रेट सगळ्यांना पटकन लिंक्स पाठवून टाकते मी पर्सनली. पण येस, खूप मजा आली तुमच्याशी बोलून. आणि म्हणजे असेच छान राहा, असेच गोड राहा, आणि आपण तर सेटवर भेटूच, आपणही भेटत राहू, आणि मस्त तूही एक्सप्लोअर करत राहा जेवण काय काय तिला आवडतं ते, है ना. सो मी आता वड्यावर ताव मारते, तोवर तुम्ही प्रेक्षकांना काय आजच्या शुभेच्छा द्याल? मी देऊ सगळे छान. काय नाही, आमच्यातर्फे सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पतंग उडवत राहा, तिळगुळ खात राहा, आणि जानेवारीच आहे त्यामुळे फुल वर्ष सगळ्यांचं हेल्दी आणि सुखाचं जावं. म्हणजे आता गोड खा आणि वर्षभर खाऊ नका. वर्षभर गोड खाता येईल तुम्हाला, असं हेल्दी राहा. वा, क्या बात आहे. डॉक्टर म्हणतात म्हणजे. येस, थँक्यू सो मच. आणि तुमच्या पूर्ण ह्या जर्नीसाठी खूप छान शुभेच्छा. मस्त मजा करा आणि अशाच गोड. थँक्यू. थँक्यू.